नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आज रविवार आला आहे. रविवारी वसंत पंचमी आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीवर वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी 2 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विद्या, बुद्धी आणि संगीताची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी माता सरस्वतीची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. माता सरस्वतीच्या कृपेने व्यक्तीला बुद्धी आणि धन प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला जर का पैशाच्या काही समस्या असेल, आपण कर्जबाजारी असेल, कर्ज लवकर फिटत नसेल, कर्ज कमी होत नसेल, डोक्यावरचं कर्ज खूप वाढलेलं असेल, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी येत नसेल, आलेला पैसा खर्च होत असेल, तर या सर्व गोष्टींसाठी, त्याचप्रमाणे ज्यांना कष्ट करूनही पैशाच्या आर्थिक समस्या असेल, कष्ट करून नशिबाला योग्य पाहिजे तशी साथ मिळत नसेल, तर आपण कष्टाबरोबर नक्कीच या आध्यात्मिक गोष्टी केल्या पाहिजे. आणि म्हणूनच आपण आपल्या पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. आपल्याला हा उपाय दिवसभरात केव्हाही करता येणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय सकाळपासून ते अगदी 5-5:30 वाजेपर्यंत करू शकतात. म्हणजे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 वाजेनंतर करायचा नाही, तर तुम्ही 6 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकतात. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. वसंत पंचमी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जर का आपण काही उपाय केले, सेवा केल्या, तर आपल्या बुद्धीत आणि धनात 100% वाढ होत असते. कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतातच, परंतु प्रत्येकाला कष्टाचं फळ हे लगेच मिळत नाही. काहींना खूप कष्ट करूनही पाहिजे तसा मोबदला मिळत नाही आणि म्हणूनच आपण या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून अशा विशिष्ट तिथीला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे. या उपायामुळे 100% 24 तासात तुमचे प्रश्न हे सुटणार आहे. तर बघा, आपल्याला कोणता उपाय करायचा, कधी करायचा याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री सरस्वती नमो नमः लिहायला विसरू नका. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला आज रविवारी देवपूजा छान करून घ्यायची आहे. आपल्या देवघरात जर का माता लक्ष्मी, आपल्या देवघरात जर का सरस्वती माताची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्यांची पूजा मांडणी तुम्ही करू शकता. शक्य होईल तेवढं सरस्वती स्तोत्र, सरस्वती मातेचा मंत्र तुम्ही पठण करू शकतात. तुमच्या मुलांना या दिवशी आवर्जून सरस्वती, विद्येची देवता सरस्वती मातेची पूजा करायला सांगायची आहे. तर बघा, तुम्हाला देवघरात पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. यासाठी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा एका ताटात घ्यायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षता घ्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला 2 चमचे उसाचा रस घ्यायचा आहे. तुळशी मातेला रविवारी आपण पाणी घालत नाही, स्पर्श करत नाही. तुम्ही लांबून पूजा करू शकतात. तुळशीजवळ तुम्हाला जायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा. त्यानंतर तुम्हाला 2 चमचे हा उसाचा रस तुळशीच्या मुळाशी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती जे काही तुम्ही नेलेला आहे तुम्हाला तिथे ते प्रज्वलित करायचं आहे. दिवा तुळशी समोर ठेवायचा आहे आणि उसाचा रस अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा प्रकट करायची आहे. उसाचा रस अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा असेल, जी पैशाची अडचण असेल, ती सरस्वती त्याचप्रमाणे तुळशी मातेला तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. कर्ज बाजारी असाल तर कर्ज नष्ट होऊ दे, कर्ज लवकर सॉल्व्ह होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बघा, वसंत पंचमी आणि ललित पंचमी या 2 पंचमीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी आपण आपल्या पैशाच्या समस्यासाठी हा उपाय आवर्जून करू शकतो. प्रत्येक महिन्यात पंचमी तिथी येत असते. तुम्ही प्रत्येक महिन्यातील पंचमी तिथीला हा उपाय करू शकतात, परंतु वसंत पंचमी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता ज्यांना उसाचा रस मिळणार नाही त्यांनी काय करायचं, तर बघा, ज्यांना उसाचा रस मिळणार नाही त्यांनी थोडासा गुळाचा खडा घ्यायचा. एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन हा गुळाचा खडा त्यात टाकायचा
आणि तो विरघळल्यानंतर ह्या गुळाच्या पाण्याचे 2 चमचे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी, मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी आईने मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी 100% प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। तुम्हाला एक दर्भाची काडी घ्यायची आहे किंवा सोन्याची काडी घ्या किंवा तुम्ही तुळशीची काडी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही बोटाने मध घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला ही काडी बुडवायची आणि या काडीने मधाने तुम्हाला मुलांच्या जिभेवर एम हा शब्द लिहायचा आहे। हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। यामुळे मुलांची बुद्धी, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते। मंद मुलं असेल, बुद्धी चालत नसेल किंवा बोबडे मुलं असतील तर तुम्ही या सर्व मुलांच्या जिभेवर एम हा शब्द काढायचा आहे। या दिवशी हा शब्द काढण्याला अतिशय महत्त्व आहे। ज्या मुलांच्या जिभेवर तुम्ही एम हा शब्द काढाल त्यांच्यावर माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद अखंड राहणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।